सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु. आज आपल्यासोबत आंजी मोठी या गावाजवळ एक पवनूर नावाचं खेडं गाव आहे. त्या गावामधील एक लहानू भक्त आहेत, ज्येष्ठ व्यक्ती आहेत, ज्यांनी प्रत्यक्ष स्वतः लहानूजी बाबांचं दर्शन घेतलेलं आहे. ते आपल्या जीवन प्रवासातील काही अनुभव त्यांच्या पाठीशी आहे ते सांगणार आहेत. दादाजी जय गुरु. जय गुरु. जय लहानूजी बाबा. जय लहानूजी. सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा. माझं नाव श्री किसन नानाजी कोंडलकर. मूळचे राहणारे तुम्ही? पवनूर. पवनूर या गावचे. पवनूर या गावचे. तालुका जिल्हा वर्धा. तालुका जिल्हा वर्धा. तर तुम्ही सर्वात प्रथम लहानूजी बाबांचं दर्शन कोणत्या वर्षी घेतलं हे सांगा. मला आता जवळजवळ 68 किंवा 67 असं काही नक्की चाल. बरोबर आहे. 68 सालामध्ये तुम्ही दर्शन घेतलेलं आहे बाबांचं. हो. तर त्यावेळेस बाबा कुठे राहत होते हे सांगा. सुरुवातीला बाबा म्हणजे त्या बाबाचं ते म्हणजे टाकरगड काही गाव नाही, बाबाच्या मामाचं गाव असे सांगत होते. मामाचं गाव रिधोरा. हे नातेवाईकाचं गाव. नातेवाईकाचं गाव असं मला. आता त्याचे वडील गेल्याच्या नंतर ते तिथे राहासाठी आले. मोठा भाऊ एक गणपत नावाचा. बरोबर आहे. आणि ते तिथे आले, आई सोबत आले, नातेवाईकाच्या आश्रयानं आले. आणि तिथे मला वाटते कडू म्हणून कडू पाटलाच्या वाड्यात होते. नाही, तुमचं दर्शन कोणत्या ठिकाणी झालं? माझं दर्शन म्हणजे सुरुवातीला ते हनुमानजीचं मंदिर तिकडे राहत होते. मागच्या साईडला तिथे होते. त्याच्यानंतर मग त्यांना इकडे आले, म्हणजे ही वाडी दिली वाटते कडूची का कोणाची तरी ती वाडी आहे ती 5 एकर. तिथे कुटी बांधली. तिथं कुटी बांधली. त्या कुटीमध्ये झालं का तुमचं दर्शन? नाही, माझं पहिलं दर्शन तर तिकडे ते अलग राहत होती कुटीच्या अगोदर. अच्छा, तिथे झालं. तिथे. बरं, तुम्हाला काय दृष्टांत वगैरे असा घडला म्हणजे दर्शन घेताना काय म्हणे वगैरे काही असं? नाही, त्यांची भाषा तर कोणाला कळत नव्हती. ते स्वतःच बोलत होते. नाही, ते आपल्यासोबत बोलत होते, परंतु त्या भक्ताला ते म्हणजे कसं भक्ताला कसे बोलत होते ते म्हणजे तुम्ही कोणती इच्छा करून गेले, घरून तुमची मनात कोणती अपेक्षा आहे, त्या अपेक्षेप्रमाणे ते तुम्हाला उत्तर द्यायचं. ते तुम्हाला समजे, ते ज्याचं त्याला समजायचं, म्हणजे त्याला त्याची अनुभूती व्हायची. तर तुम्ही कोणती इच्छा धरून गेले हे महाराजाचं कृत्य होतं. महाराज साधारण माणसाच्या भिंतीच्या मागे पलटून पाहायचे आणि ज्यांना दर्शन द्यायचं असलं त्यांना ते सामोरे यायचे. बरोबर आहे. यायचे. आता महाराज ज्यावेळेस तिथे होते तर महाराजाचं मला जन्मचरित्र म्हणजे वरखेड बंधून आम्ही वरखेडला गेलो. बरोबर. तर तिथं आडकुजीची 200 तोळे चांदीची पादुका होती. असं काही मंदिर होतं म्हणजे आडकुजीचं. तिथे आम्ही गेलो दर्शनासाठी. तर लहानूजीपेक्षा 5 वर्षानं वडील असणारा एक वृद्ध मनुष्य भेटला तुम्हाला. आम्हाला वरखेडला. त्या मंदिरामध्ये होता. त्यांनी मग आम्ही खोज केला, म्हणजे ज्याच्या गोष्टीचा विचार न केली का महाराज बा कसे ते म्हणे हे माझं नाव दौलतराव म्हणायचे म्हणे. मला इतराला ते दौलतराव म्हणायचे तर नावच नव्हते घ्यायचे. इतराचं नाव नाही घेते, लहानूच म्हणे. लहान काय आला रे, काय हिची बहीण कसा आला, म्हणजे कसं. आणि हिची बहीण हे मातृभाषेत यायच्या मुखात समजले. मग ते दौलतराव काय म्हणे? असे दौलतरावने सांगितलं का मी महाराजाला मी खूप त्रास दिला. अच्छा. असा त्रास दिला का ज्यावेळेस यायचे हे तर ते कडूच्या गीच्या राहासाठी आले त्यावेळेस गणपत नावाचा जो मोठा भाऊ होता, तो मोठा भाऊ जरा समजदार होता. आणि ह्या 7-8 वर्षाचा का 8 वर्षा 10 वर्षाचा असा हा लहानूजी. याचं नाव माणिक का काही असतं का हे नाही, याचं नाव बरंच होतं, बरंच नाव सांगितलं, पण लहान्या म्हणायचे. आता त्यानंतर हे शाळेत जायचे नाही. बालपणात शाळेत जायचे नाही. मग शाळेत जायचे नाही तर याले मामा मामी त्रास द्यायचे. मामा मामी म्हणा त्या कुटुंबातले लोक कळून त्रास द्यायचे. मग हे नदी खोऱ्यात इकडे तिकडे जायचे, उपाशी राहायचे, याच्यावर कोणाचं लक्ष नाही म्हणे, असं दौलतराव सांगायचे. कोण?
ते वरखेडचे दौलतराव. हा, दौलतराव. बर. ते म्हणे ज्या वेळेस म्हणे मला खांडूक झालं हम्म. तर एवढं खांडूक झालं तर म्हणे का, मग ज्यावेळेस ऑपरेशनची काही व्यवस्था नव्हती बर. त्यावेळेस, तर म्हणे मी लहानोजी महाराजाला असा आम्ही लहानपणीचा त्रास दिलाच, हो. पण मग ज्या आमची अनुभूती अशी आली म्हणे आम्हाला का मी मग त्याच्या दर्शनाला गेलो तर त्यांनी म्हणे असं मला स्पर्श केला तर माझं खांडूक फुटलं आणि मला आराम झाला म्हणे. मग मी त्या व्यक्तीचं, वरखेडच्या व्यक्तीचं, वरखेडच्या व्यक्तीचा वा. आराम झाला म्हणजे मला, म्हणजे साक्षात्कार घडला. साक्षात्कार घडला. बर. आता असा साक्षात्कार घडल्यावर मग मी तिथे राहायला गेलो म्हणे महाराजाची सेवा करायसाठी. बर. ते दौलतराव म्हणायचे बरं, हे माझी गोष्ट नव्हे. हो हो. तर ते त्यांनी सांगितलं म्हणे का बा तू तिथेच राह हम्म. वरखेडला, बरं. माझ्यापाशी येऊ नको. हो. आणि मग इथून हे का गेले लहानोजी महाराज, लहानपणी गुरे डोरे चाराच्या मागं लागले, कोणा गुराख्याच्या मागे. ते गुराखी त्याला अन्न द्यायचे. असं करता करता त्या गुरे जर कोणाच्या शेतात गेले तर ते सर्व गुराख्यानं या लाण्यावर नाव आणायचं, आळ आणायची. मग त्या आळीमध्ये हे तिथून फरार झाले. हे धामत्रीला गेले. तिथं इतवारगीर नावाचा एक गोसाई ब्राह्मण, गोसाई नावाचा महाराज होता. नदीच्या थडीवर एक मंदिर होतं, तिथे होते. तर मग हे तिथे राहिले. इकडे या आपसी लोकांनी याच्यावर काही लक्ष दिलं नाही. ही कथा आहे कुणाची, दौलतरावची. हो, दौलतराव. त्याच्यानंतर मग म्हणे हे तुम्ही जे दौलतराव म्हणून राहिले की नाही, ते हे रामकृष्ण दादांचे वडील असावे. नाही का? हे वेगळे व्यक्ती आहे. हे वेगळी व्यक्ती आहे. अच्छा, ते दौलतराव बेलूरकरच होते. ते कोण आहे त्याचं मला अण्णा माहीत नाही. बरोबर. मग तिथून म्हणे ते तिथे राहिले. तर त्या काळात हे जे नागे लोक त्रास द्यायचे. हो. तर त्या नागे लोक त्या धामत्रीच्या गावामध्ये आले आणि त्या गावाला त्रास द्यायला लागले, आम्हाला शिरापुरी भोजन द्यावं. तर मग त्यांनी सांगितलं गावाला का चला बा इतवारगीर महाराजाच्या मंदिरामध्ये जाऊ. आता त्या इतवारगीर महाराजाच्या मंदिरामध्ये हे लहानोजी होते. हे स्वयंपाक करायचे. ते इतवारगीर महाराजाला द्या खाऊ घालायचे आणि हेही आपले उदरनिर्वाह त्याच्यावर करायचे. तर त्यांनी तिथं स्वयंपाक बनवला कोणी, लहानोजीने. तर तो स्वयंपाक त्याला असा अनुभूती झाली कोणाला, त्या नागे लोकांना, का इतक्या सुंदर पक्वान आम्ही आतापर्यंत सेवन केलेला नाही. तर मग ते म्हणायचे का महाराज हा स्वयंपाक कोण केला. बरोबर आहे. कोणाला, इतवारगीर महाराजाला म्हणायचे. तर त्यांनी सांगितलं का बाबा हा स्वयंपाक नाही, माझ्याकडे हा पोट्टा आहे स्वयंपाक आहे ह्याला. तर मग याला विचारलं ह्या स्वयंपाक आम्हाला देता का. तर महाराजांनी सांगितलं, इतवारगीर महाराजांनी, का तुम्ही त्यांना विचारावं. तेव्हा त्याला विचारलं लहानोजीला त्यांनी का चालता का आमच्या बरोबर काशीले. कुठे काशीला कुठे चालता का. तर यांनी सांगितलं का तिथं जाऊन काय मिळते. कोणी, लहानोजीने विचारलं, मला देव दिसन का बाबा, मला देव दिसेल का, कुठे जाऊन काय होईल, काय मिळते, मला देव कुठे दिसते. तर त्यांनी सांगितलं त्या नागा लोकांना देव दिसत नाही, पण भारत परिभ्रमण होते आणि माणसाला सगळ्या जगाची माहिती होती. बरोबर. म्हणून हे तिथे गेले. कोण, लहानोजी. त्याच्यासोबत गेल्याच्या नंतर हे काही दिवस राहिल्याच्या मग नंतर तिथं काय झालं, त्यांचं शंकरगीर नावाचं नामाभिधान झालं. त्यावेळेस त्या लहानोजीनं प्रश्न केला लालगीरला, गुरुला, का महाराज मला लोक म्हणतात का तुमच्यापासून आम्हाला अनंत लाभ झाला, पण मला परमेश्वर दिसला नाही, परमेश्वराची अनुभूती झाली नाही, वाचा सिद्ध झाली, काय असं ते झालं, परंतु मला तर त्यांनी सांगितलं लालगीर महाराजांना, बाबा मला काही याच्या पलीकडे, माझ्यापाशी जेवढं होतं मी तुला दिलं, याच्या पलीकडे मला समजत नाही. तर मग त्यांनी सांगितलं मला सद्गुरू सांगा. तर यांनी सांगितलं का मी सद्गुरू मी तुला सांगू शकत नाही, कारण का तू माझ्यापेक्षा पुढे गेलेला आहे, तर तू आता तुझं तू शोध. त्यावेळेस मग हे महाराज परिसरात आले कोण्या, वरखेडच्या. तर या इकडे येता वरखेडच्या आणि टाकरखेडच्या मधामध्ये एका वडाच्या झाडाखाली कोण म्हणजे आडकुजी महाराज विजयी स्वरूपात
आले आणि त्यांनी विजयी स्वरूपात त्याचे पाय धरले. तेव्हा त्यांनी सांगितलं का बाबा तू आता याच्या डोक्यावर हात ठेवला इथे काशी भरण आणि तू आता स्थायिक होय. ते 50, 55, 60च्या दरम्यान लहानोजी महाराज तिथे ती अवस्था त्यांना प्राप्त झाली. प्राप्त